एमपीएससीचा 2016चा निकाल नुकताच लागला होता। राज्यात एसटी प्रवर्गामधून एक नांदेडचा तरुण पहिला आला होता। या तरुणाची सर्वत्र चर्चा होती। त्यानंतर पुढच्या काही दिवसातच शासकीय सेवेमध्ये तो रुजूही झाला आणि तेव्हापासून अगदी आतापर्यंत सुद्धा याच राज्यात पहिल्या आलेल्या अधिकाऱ्याची सर्वत्र चर्चा असायची। त्याच्या कामाचं, त्याच्या अभ्यासाचं कौतुक केलं जायचं। याचबरोबर ठिकठिकाणी सत्कार सोहळे स्वीकारणं असेल, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं असेल, मोटिवेशनल स्पीच देणं असेल, या सगळ्याच ठिकाणी हा राज्यात तेव्हा पहिला आलेला अधिकारी हा कायमच दिसून यायचा। त्याच अधिकाऱ्याची आता चक्क 10 वर्षांनी पुन्हा एकदा चर्चा होतीये। चर्चेचं कारण आहे ते म्हणजे 2016 मध्ये टॉपर असलेला विद्यार्थी 10 वर्षांनंतर म्हणजेच 2026 मध्ये आता झोलर झालेला आहे। कारण तब्बल 45 लाखांची लाच स्वीकारताना याच तेव्हाच्या राज्यात पहिल्या आलेल्या तरुणाला आता पोलिसांनी अटक केली आहे। संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। मी बोलतेय श्रीनिवास लखमावाड यांच्याबद्दल। काय नेमका विषय आहे, श्रीनिवास लखमावाड यांच्यावर कोणते आरोप आहेत, त्यांचं नेमकं फॅमिली बॅकग्राऊंड काय, सगळं काही समजून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। श्रीनिवास लखमावाड यांची नियुक्ती सध्या बीडमध्ये आहे। बीडच्या विभागीय वन अधिकारी म्हणून ते सध्या काम पाहतात। असं असताना झालं असं की 2 दिवसांपूर्वी बीडच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार या जिल्हा नियोजन बैठकीसाठी बीडमध्ये दाखल झालेल्या होत्या। या बैठकीला श्रीनिवास लखमावाड हे स्वतः सुद्धा उपस्थित होते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सोबतची बैठक त्यांनी आटोपली आणि त्यानंतर ते थेट त्यांच्या घरी पोहोचले। तिथे गेल्याच्या नंतर मात्र असं काही घडलं की थेटपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं अख्खच्या अख्ख पथकच त्यांच्या घरी दाखल झालं आणि तब्बल 1, 2, 5, 10 नाही तर 45 लाखांची कॅश ही लाच स्वरूपामध्ये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली। हे सगळं प्रकरण घडल्याच्या नंतर याच्या चर्चा व्हायला लागल्या आणि त्यानंतर मूळ हे प्रकरण काय आहे हे सगळं समोर आलं। मुळात घडलेलं असं आहे की वन अधिकारी म्हणून काम पाहत असताना त्यांच्यापेक्षा ज्युनियर लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडूनच लाच घेण्याचा हा सगळा प्रकार घडल्याचं आतापर्यंतच्या माहितीतून समोर येत आहे। घडलेलं असं आहे की बीडच्या परिक्षेत्रासाठी वृक्ष लागवडीसाठी म्हणून राज्याकडून हा 3,75,00,000चा निधी मिळालेला होता। या निधीचं वितरण करण्यासाठी सही लागणार होती, ती म्हणजे लखमावाड यांची। त्याचबरोबर वनपरिक्षेत्र अधिकारी जे आहेत त्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून वेतनवाढ जी आहे ती प्रलंबित होती। या वेतनवाढीच्या फाईलवरती सुद्धा याच लखमावाड यांची सही अपेक्षित होती आणि हीच सही मिळवून देण्यासाठी म्हणून त्यांनी चक्क जेवढं काही अमाउंटचा हा निधी येणार होता त्याच्या तब्बल 15% त्यांनी लाच मागितलेली होती। म्हणजेच काय तर स्वतःला त्यांना तब्बल 1.5 लाख रुपये प्रति महिना पगार आहे असं असताना सुद्धा त्यांनी 45 लाखांची लाच मागितली होती, ती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे। सुरुवातीला या अधिकाऱ्याने लाच देण्यासाठी पूर्णपणे नकार दिलेला होता। कायदेशीररित्या आपण लीगली सगळी कामं करूयात असं सुद्धा ते म्हटलेले होते। मात्र लखमावाड यांना हे सगळं मान्य नव्हतं। त्यांना काहीही करून त्यांचा जो काही हिस्सा आहे, त्यांचं जे कमिशन आहे त्यांच्या भाषेमध्ये, हे कमिशन त्यांना हवं होतं। त्यामुळे त्यांनी पैशांचा तगादा लावलेला होता। ज्या वेळेस हे वनपरिक्षेत्र अधिकारी पैसे देत नाहीत, कमिशन देत नाहीत असं त्यांना वाटलं, त्यानंतर त्यांनी काय केलं, थेटपणे त्यांचं वेतनवाढ थांबावी किंवा त्यांचं निलंबन व्हावं या दृष्टिकोनातून त्यांची तक्रार करणारा एक रिपोर्ट सुद्धा त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला आणि त्यामुळेच हे वनपरिक्षेत्र अधिकारी जे आहेत, जे या प्रकरणातले मूळ तक्रारदार सुद्धा आहेत, त्यांनी ही लाच देण्यासाठी होकार दिला। मात्र हा होकार त्यांनी केवळ दाखवण्यासाठी दिलेला होता। दुसरीकडे त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता। तिथे त्यांनी तक्रार दाखल केलेली होती आणि या पथकानं मिळून या अधिकाऱ्याच्या सोबत एक प्लॅन आखला। ज्या प्लॅनच्या नुसार त्यांनी काय केलं तर 40 लाखांच्या नकली नोटा, आपण ज्याला एंटरटेनमेंटच्या नोटा असं म्हटलं जातं, त्या नोटा गोळा केलेल्या होत्या। त्या नोटा एका बॅगेत भरल्या, त्याच्या वरच्या साईडला 5 लाखांची कॅश ठेवली जी ओरिजिनल होती। हे सगळं ठेवल्याच्या नंतर ज्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बैठक संपन्न झाली आणि तिथून कमिशनचे पैसे घेण्यासाठी म्हणून याच लखमावाड यांनी परिक्षेत्र अधिकाऱ्याला त्यांच्या निवासस्थानी बोलवलेलं होतं। हे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी आणि बाकीच्या सगळ्याच पथकाने मिळून, बाकीच्या पथकातले सगळे जे अधिकारी होते हे बाहेरच्या बाजूला लपून राहिलेले होते। मात्र त्यांचा एक क्लू ठरलेला होता। ठरलेलं असं होतं की ज्या वेळेस खिशातून रुमाल काढून ते
घाम पुसण्याचा प्रयत्न करतील, हा एक प्रकारचा इशारा असणार आहे बाहेर लपलेल्या अधिकाऱ्यांसाठी की त्यांनी आता थेटपणे रेड मारायची आहे. आणि तसंच काहीसं घडलं सुद्धा. या ठिकाणी या संपूर्ण पथकानं रेड मारली आणि 45 लाखांची लाच स्वीकारताना लखमावाड यांना रंगेहात अटकही करण्यात आलं. त्यांना अटक झाल्याच्या नंतर अर्थातच तातडीनं पोलिसांनी त्यांचे प्रॉपर्टीज कुठे आहेत किंवा आणखीन त्यांचे कुठे लागेबंदे आहेत हे सगळं शोधायला सुरुवात केली. पोलिसांनी तातडीनं त्यांचं मूळ निवासस्थान जे आहे ते सुद्धा शोधून काढलं. लखमावाड हे मूळचे नांदेडच्या धर्माबाद मधल्या रत्नाळी गावचे आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब त्याच ठिकाणी वास्तव्याला आहे. त्यांचे वडील हे निवृत्त बँक कर्मचारी आहेत. आणि जेव्हा पोलिसांनी त्यांच्या या घरी रेड मारली त्यावेळेस पोलिसांना काय सापडलं तर 1-1.5 लाखांची कॅश सापडली, 3-3.5 तोळ्यांचे दागिने सापडले आणि 10 लाखांच्या आणि 10 एकर जमिनीचे काही पेपर्स सुद्धा त्या ठिकाणी आढळून आले. या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्या जिथे कुठे प्रॉपर्टी असतील किंवा त्यांचं स्वतःचं घर असेल, आणखी काही त्यांनी खरेदी करून ठेवलं असेल, या सगळ्याच ठिकाणचा तपास आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जाणार आहे. आणि यापूर्वी गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांनी अशी नेमकी काय काय कामं केलेली आहेत, आणखी किती जणांकडून लाच स्वीकारलेली आहे, कोणकोणत्या स्वरूपात लाच स्वीकारली आहे, हे सगळंच आता शोधलं जाणार आहे. आणि त्यामुळेच याच लखमावाड ज्यांची चर्चा 2016 मध्ये ते राज्यात पहिले आले होते त्यामुळे होत होती, तीच चर्चा आता पुन्हा रंगतीये, ती म्हणजे त्यांच्या लाचखोरीमुळे. आणि आता या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचे प्रयत्न हे तपास पथकाकडून केले जाणार आहेत. कदाचित त्यांना सेवेतून बडतर्फ सुद्धा केलं जाऊ शकतं. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या घटना जर घडत असतील तर तातडीनं कारवाई केली जावी, अशीच मागणी ही सर्वसामान्य नागरिकांकडून जोर धरताना पाहायला मिळते. या प्रकरणामध्ये पोलिसांच्या हाती आणखी काय काय लागतंय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.